प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. बरोबर. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? जेव्हा आपण शिरोबिंदूतून रेषा जाऊन त्रिकोण बनतात त्यावेळेस मोजलेले. कसे मोजायचे सांगा? काय करायचं? किती त्रिकोण बनलेत ते बघायचं आणि त्यांची सरांची बेरीज काढायची. त्रिकोण बनलेत म्हणजे प्रत्येक रकान्यात काय द्यायचे? नंबर द्यायचे. काय द्यायचे अंक सांगा? 1 2 3 4. बरोबर. आणि यांची काय करायची? बेरीज. किती आली सांगा? 10. यांची बेरीज आली 10. पण इथं मध्ये रेष आल्यामुळे इथं पण त्रिकोण बनले बघा. हे ह्या आडव्या रेषेमुळं किती भाग काय म्हणतायत त्याला हे झालेले जोडले गेलेले? 1 2 3. मग इथं पण नंबर द्यायचे 1 2 3. हे इथून एवढे तयार होणारे त्रिकोण आहेत. येते का लक्षात? मग ह्यांची बेरीज किती येणार? 6. ती बेरीज याच्यामध्ये मिळवायची. पायावरून तयार होणारे कोण आणि शिरोबिंदूतून तयार होणारे कोण यांची करायची बेरीज. किती आलं उत्तर? 16. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? जर ही रेष अजून पुढे गेली असती, पूर्ण भाग केले असते 2 त्याचे सेपरेट, तर मग किती झाले असते? तिथं पण काय करावं लागलं असतं तुम्हाला? चौथा मिळवावा लागला असता. बरोबर. म्हणजे 10 आणि 10 ची बेरीज करायला लागली असती. 20 त्रिकोण तयार झाले असते. आहे का नाही सोपं? असे प्रश्न आल्यावर गडबडणार नाही. ठीक आहे. छान. लिहून घ्या.